नमस्कार. मी प्रांजली पुरकर संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण श्रवण करणार आहोत भाद्रपद कृष्ण एकादशी महात्म्य इंदिरा एकादशी. वद्यप्रतिपदा ते अमावस्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्धतर्पण विधी केला जातो. पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळण्यासाठी या पितृपक्ष पंधरवड्यात श्राद्धविधी केले जातात. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असते. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, मधुसूदना, भाद्रपदातील कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते व तिचे महात्म्य काय आहे याविषयी काही सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, या तिथीला इंदिरा एकादशी म्हणतात. हिचे व्रत केल्याने महापातकांचा नाश होतो आणि अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते. मी तुला एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत असे. तो धर्माला अनुसरून वागायचा. प्रजेचे व राजाचे कर्तव्यपूर्वक पालनपोषण रक्षण करायचा. त्याच्याकडे धनधान्यादी सर्व प्रकारची समृद्धी होती. तो यशवंत आणि कीर्तिवंत होता. त्याचा परिवार मुलांनी व नातवांनी संपन्न होता. तो विष्णुभक्त असल्यामुळे मुक्ती देणाऱ्या गोविंदाच्या नामावलीचा नित्य जप करायचा. अध्यात्म वेदांत यावर चिंतन करायचा आणि भगवत ध्यानातच काळ घालवायचा. एकदा इंद्रसेन राजसभेत बसला असताना देवर्षी नारदांचे आगमन झाले. त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला. तो हात जोडून पुढे गेला. त्यांना आदराने वंदन करून उत्तम आसनावर बसविले. अर्घ्य पाद्यादी उपचारांनी त्यांची मनपूर्वक पूजा केली. कुशलवृत्त विचारले. नारदांनीही त्याची आस्थेने विचारपूस केली. म्हणाले, नृपवरा, तुझ्या राज्याची शासन किल्ले, देश, कोश, अमात्य, मित्र, सैन्य ही सप्तांगी सुखरूप आहेत ना? तुझी बुद्धी धर्माचरणात स्थिर आहे ना? तुझे मन विष्णुभक्तीत रममाण होते ना? राजा म्हणाला, मुनिवर्य, तुमच्या कृपेने येथे सर्व कुशल आहे आणि आज तुमच्या दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तसेच माझे सर्व यज्ञही सफल झाले आहेत. आता कृपा करून आगमनाचा हेतू सांगा. नारद म्हणाले, राजा, माझे बोलणे ऐकून तुला मोठे आश्चर्य वाटेल, पण ते सांगणे गरजेचे आहे म्हणून सांगतो. आज मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजगत्या भ्रमण करीत यमलोकी गेलो. तेथे यमानेही श्रेष्ठ आसनावर बसवून माझे पूजन केले. उत्तम आदरातिथ्य केले. तेथे तुझा पिता सत्यवान दृष्टीस पडला. त्या धर्मपरायण पुरुषाला यमाची सेवा करताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले. मी त्याचे कारण जाणून घेतले. तेव्हा त्याच्या हातून घडलेल्या व्रतवैगुण्यामुळे तो तेथे राहत आहे असे कळले. मी तेथून निघालो तेव्हा तो म्हणाला, मुनिवर्य, तुम्ही महिष्मतीस जा. तेथे माझ्या पुत्राची इंद्रसेनाची भेट घ्या आणि त्याला माझा असा निरोप सांगा की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रतवैगुण्यामुळे मी यमलोकी राहत आहे. म्हणून तू इंदिरा एकादशी व्रताचे विधीपूर्वक आचरण करून ते पुण्य मला अर्पण कर. त्यायोगे माझा उद्धार होईल आणि मी स्वर्गलोकी जाईन. हे राजा, तो संदेश देण्यासाठीच मी येथे आलो आहे. म्हणून तू उत्तम व्रताचरण करून त्यास ऊर्ध्वगती दे. ते ऐकून इंद्रसेनाचे मन कळवळले. त्याने नारदांना हात जोडून विनंती केली. म्हणाला, मुने, इंदिरा एकादशी व्रताविषयी मला काहीच माहिती नाही. म्हणून हे व्रत कोणत्या महिन्यात कोणत्या पक्षात येते, याचा विधी काय आहे, हे विस्ताराने सांगा. नारद म्हणाले, राजा, मी तुला समस्त व्रतविधी सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. भाद्रपद मासात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. या तिथीच्या एक दिवस आधी म्हणजे दशमीला प्रातस्नान केल्यावर संध्यादी नित्यकर्माचे श्रद्धेने आचरण करावे. माध्यान्हसमयी किंवा विहिरीवर जाऊन पितरांच्या हितासाठी पुन्हा स्नान करावे. त्या दिवशी नक्तभोजन करून भूमीवर शयन करावे. दुसऱ्या दिवशी एकादशीला प्रातसमयी लवकर उठावे. 12 चुळा भरून मुख प्रक्षालन करावे. त्यानंतर भक्तिभावाने उपोषणाचा संकल्प करावा. म्हणावे, हे पुंडरीकाक्षा, आज मी
सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहणार आहे आणि या व्रताचे उद्या पारणे करणार आहे. हे अच्युता, तू विश्वचालक आहेस, भक्तांचा त्राता आहेस, तू माझे रक्षण कर. याप्रमाणे संकल्प केल्यावर माध्यान्ह समयी शालिग्रामासन्मुख श्राद्धविधी करावा. त्यानंतर ब्राह्मणाचे पूजन करावे, त्याला भोजन आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. भगवान विष्णूंची गंध, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्यादी उपचारांनी भक्तिपूर्वक पूजा करावी. रात्रसमयी भजन कीर्तनाचे आयोजन करावे, हरिकथा सांगावी, देवाचे गुणगान करावे, जागरण करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला प्रभात समयी श्रीहरीचे पूजन करावे. ब्राह्मणांचा सन्मान करून त्यांना भोजन द्यावे. आप्त, मित्र, पुत्र, बंधू आदी सर्वांना पाचारण करून त्याच्या समवेत भोजन करावे. त्यावेळी व्रतकर्त्याने स्वतः मौन पाळावे. हे राजा, या विधीप्रमाणे तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. याच्या पुण्यप्रभावाने तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकी जातील. अशा प्रकारे इंद्रसेनाला व्रतविधी सांगून नारदांनी त्याचा निरोप घेतला आणि ते अंतर्धान पावले. पुढे त्या राजाने आपली पत्नी, मुले व सेवकांसह इंदिरा एकादशीचे व्रत केले. द्वादशीला व्रताची सांगता करून त्याचे समस्त पुण्यफल आपल्या पित्याला अर्पण केले. त्यावेळी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. सत्यवानाचा उद्धार झाला. तो गरुडावर बसून वैकुंठाला गेला. इंद्रसेनानेही निष्कंटक राजाचा उपभोग घेतला आणि आपल्या पुत्राला गादीवर बसवून स्वर्गाला गेला. धर्मा, तू जिज्ञासेने विचारलेस म्हणून मी इंदिरा एकादशीचे महात्म्य कथन केले. हे श्रवण पठण केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. मनुष्याची सर्व पापातून मुक्तता होते. तो इहलोकी उत्तम भोग भोगून शेवटी विष्णुलोकी जातो, तेथे चिरकाल वास करतो. याप्रमाणे श्री ब्रह्म वैवर्त पुराणातील परिवर्तन